सोन्यापासून माध्यापर्यंत सामान्य कष्टकार बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला. जो सल्ला मान्य केल्याने आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होणार आहे दुप्पट ते तिप्पट फायदा. ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी 1 सप्टेंबर नंतर 100% करायला पाहिजे या ठिकाणी कांद्याची विक्री. जर आपण सर्वांनी हा सल्ला मान्य केला तर याच्यामुळे आपला होणार आहे या ठिकाणी दुप्पट ते तिप्पट फायदा. पण जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र या ठिकाणी विचारायला लागलाय की अखेर 1 सप्टेंबर नंतर आपण सर्वांनी कांदा विक्री का करायला पाहिजे, आणि जर 1 सप्टेंबर नंतर खरंच आपण सर्वांनी कांदा विक्री केली तर आपल्या सर्वांना खरंच दुप्पट ते तिप्पट फायदा या ठिकाणी होणार आहे का? चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या 100 प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला की आपण सर्वांनी आता 1 सप्टेंबर नंतर 100% करायलाच पाहिजे या ठिकाणी कांद्याची विक्री. पण आपण सर्वांनी 1 सप्टेंबर नंतर कांद्याची विक्री का करायला पाहिजे? जर आपण सर्वांनी असं केलं तर आपला कशा पद्धतीने होऊ शकतो दुप्पट ते तिप्पट फायदा? चला हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी घेऊया समजून आणि उमजून. जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दरपातळी आहे ती दरपातळी सध्याच्या कंडिशनला आता बहुतांश बाजार समित्यांमध्ये 3,000च्या जवळपास किंवा 3,000च्या वर पोहोचली. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाला तर कांदा विकावासा वाटतोय. मग अशा परिस्थितीत आपण काय करायला पाहिजे? तर आपल्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की आपण 1 सप्टेंबर नंतर कांदा विक्री ही सुरू करायला पाहिजे. जास्त थांबू पण नका आणि जास्त कांदा विक्रीला लांबवू पण नका. कारण सांगतो. बघा मित्रांनो, आता उत्तर भारतामध्ये जो श्रावण महिना आहे तो 27 ऑगस्टला संपत आहे. मग 27 ऑगस्टला उत्तर भारतात श्रावण महिना संपला की 1 सप्टेंबरपासून मग त्याच्यामुळं आपल्याला कांद्याची मागणीही वाढताना दिसणार आहे. कारण कांद्याचा वापर वाढणार आहे. दुसरी गोष्ट, 1 सप्टेंबर नंतर भारतातून कांद्याची निर्यात ही या ठिकाणी वाढताना दिसत आहे. यामागचं कारण म्हणजे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात कांदा निर्यात वाढते, यंदा ती थोडी जास्त वाढणार आहे. आणि दुसरी गोष्ट, दुबईला कांदा बाजारभाव जो आहे तर तो 80 रुपये प्रति किलोच्या पार गेला. खास करून भारताचा कांदा तो तिथं फार सध्या पसंत केला जात आहे. याचा जर आपण ओव्हरऑल विचार केला तर 1 सप्टेंबर नंतर निर्यात पण वाढणार आहे. उत्तर भारतातून कांद्याची मागणी पण वाढणार आहे आणि याच्यामुळं आपल्याला 1 सप्टेंबर नंतर कांद्याच्या मागणीत 30 ते 35% वाढ दिसत आहे. राहिला प्रश्न पुरवठ्याचा, तर तुम्हाला सांगतो सप्टेंबर महिन्यात काय होते की दरवर्षी दक्षिण भारतातून भरपूर कांदा येतो. त्यामुळं बाजारभाव नियंत्रणात राहतात आणि उन्हाळी कांदासुद्धा जास्त असतो. यंदा काय झाले, दक्षिण भारतातून कांदा फार कमी आला आणि त्यांच्या लोकल मार्केटलाच लागायला म्हणून इकडे काही कांदा येत नाही आणि आला तरी फार कमी आणि क्वालिटीचा इश्यू आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की आता आपण जर बघितलं तर उन्हाळी जो कांदा आहे तो फार कमी शिल्लक आहे. बरं आहे तो फार त्या ठिकाणी लो क्वालिटीचा आहे आणि A1 क्वालिटीचा कांदा कमी आहे आणि नाफेड आणि NCCFकडे असणारा जो कांदा आहे तो फक्त 1 दिवस पुरेल इतकाच आहे, जास्तीत जास्त म्हणतोय मी. या सर्व घडामोडींचा विचार केला तर या घडामोडी आपल्याला सुचवत आहेत की 1 सप्टेंबर नंतर कांद्याच्या बाजारभावात विलक्षण तेजी येणार आहे आणि याच तेजीचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्याला 1 सप्टेंबर नंतर कांदा विक्री ही सुरू करायची. मग कशा पद्धतीनं करायची? तर 1 सप्टेंबर नंतर कांद्याचा भाव 3,000 ते 3,500च्या दरम्यान राहणार आहे. मग तिथं आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी जो आपल्याकडे असणारा लो क्वालिटी, ॲव्हरेज क्वालिटीचा सगळा कांदा आहे तो त्या ठिकाणी विकून टाकायचा आहे आणि जो A1 क्वालिटीचा कांदा आहे मग तो त्यानंतर थोड्या फरकानं किंवा तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने विकायचा आहे, ज्याच्यामुळे आपल्याला भरघोस फायदा असं केल्यानं होणार आहे. म्हणजे तुम्हाला म्हटलं जाते की 1 सप्टेंबर नंतर कांदा विक्री सुरू करा, ज्यामुळे तुमचा दुप्पट ते तिप्पट फायदा होईल तो अशा पद्धतीनं. आता एकच गोष्ट लक्षात घ्या, मी सगळा कांदा विकायला सांगत नाहीये. लो क्वालिटीचा
आणि ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा 1 सप्टेंबरनंतर तात्काळ विकायला सुरू करा आणि त्यानंतर तेजी पाहून टप्प्याटप्प्यानं A1 क्वालिटीचा कांदा विका. तुम्हाला दुप्पट फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि नुकसान तर अजिबात होणार नाही. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत राहीन. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उद्याला हा व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.